संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला प्रस्थान। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी कालपासूनच मानाच्या दिंड्यांसोबत हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते। सकाळी निवृत्तीनाथांच्या मंदिरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची विधिवत पूजा करण्यात आली। यानंतर संस्थांच्या वतीने मानाच्या दिंड्यांचे प्रमुख यांना नारळ व कपाळी बुक्का लावून सत्कार करण्यात आला। यानंतर पुंडलिक वर्ते हरिविठ्ठलचा गजर करीत पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। पानाफुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती पादुका ठेवण्यात आल्या होत्या। रथास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। रथाच्या पुढे बैलगाडीमध्ये नगारा ठेवण्यात आला होता। त्यामागे बैलगाडीवर सनई चौघडा होता। रथाच्या पुढे मानाच्या संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्री विठ्ठल मंदिर, गावठा दिंडी, सिन्नर, हरिभक्त परायण, श्री एकनाथ महाराज गोळेसर दिंडी, कुंदेवाडी, सिन्नर, हरिभक्त परायण, मोहन महाराज बेलापूरकर दिंडी, पंढरपूर या 4 दिंड्या होत्या। तर रथाच्या मागे मानाच्या 35 दिंड्या अतिशय शिस्तबद्धरित्या सहभागी झाल्या होत्या। दुपारी 2:30 वाजता नाथांच्या मंदिरासमोरून पालखी प्रस्थान झाले। प्रस्थानाच्या सुरुवातीला जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे यांनी रथाचे सारथ्य केले। यावेळी आमदार हिरामण खोसकर, मनसेचे अमित ठाकरे, अक्षय महाराज भोसले, विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, तहसीलदार गणेश जाधव आदी उपस्थित होते। यानंतर रथ भगवती चौकात आणण्यात आला। तेथून नाथांची प्रतिमा पालखीतून कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली। नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे व त्यांचे पती रवींद्र सोनवणे यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या मूर्तीस कुशावर्त तीर्थावर स्नान घालून पूजा अभिषेक केला। दरवर्षीप्रमाणे माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांच्या बैलजोडीला महानिर्वाणी आखाड्यापर्यंत बैल जोडण्याचा मान असतो। त्यांचे चिरंजीव अजय अडसरे रथाचे सारथ्य करीत होते। तर येथून पंढरपूरपर्यंत इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील शेतकरी गजीराम पुंजामते व सिन्नर तालुक्यातील सुरेगाव येथील संपत भालेराव यांच्या बैलजोड्या आलटून पालटून रथाचे सारथ्य करणार आहेत। यानंतर पालखीने त्र्यंबकेश्वर मंदिरच्या दिशेने कूच केली। यावेळी मंदिरात भगवान त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची भेट घडवण्यात आली। मंदिरासमोर अभंग गायन करण्यात आले। रथाच्या पुढे मोठ्या संख्येने अश्व सहभागी होते। पहिल्याच दिवशी पालखीचा थेट सातपूरपर्यंतचा पायी प्रवास सर्वांनाच अवघड होतो। म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानने मागील 3 वर्षांपासून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरालगतच्या व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु श्री गहनीनाथ महाराजांच्या समाधीस्थानावर म्हणजेच प्रयाग तीर्थासमोरील श्री पंचायती महानिर्वाण आखाड्यात मुक्काम ठेवण्यात येतो। वाजत गाजत या ठिकाणापर्यंत त्र्यंबककरांनी पायी दिंडीस निरोप दिला। पंढरपूर वारीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर जवळच असल्याने त्र्यंबकवासीय व पंचक्रोशीतील रहिवाशांच्या सहकार्यातून वारकऱ्यांसाठी मंडप, भोजन आदी सर्व व्यवस्था उत्तम करण्यात आली होती। त्र्यंबकेश्वरची पालखी ही 27 दिवसात पंढरपूरला पोहोचणार आहे। दिंडीच्या पायी वाटचालीत जी गावे येतात त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच पाठवण्यात आले आहे। आषाढी एकादशी अर्थात 24 जुलैला संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपुरात पोहोचेल। त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास 450 किलोमीटर आहे। पालखीला जाऊन येऊन असा एकूण 49 दिवसांचा कालावधी लागणार आहे। येथील विंग्स फ्लोरा डेकोरेटर्सचे संचालक कैलास माळी व रवींद्र माळी यांनी रथ सजावटीची सुरुवात केली असून दरवर्षी ते स्वखर्चाने नाथांची सेवा करीत आहेत। त्यांनी अत्यंत आकर्षकपणे पानाफुलांनी रथ सजवला होता। पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी यावेळी भेट दिली। पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर चौकात रथाचे सारथ्य केले। पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावला होता। यावेळी मोठा फौजपाठा तैनात करण्यात आला होता। गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक दत्तू खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड्सही मोठ्या संख्येने तैनात होते। पालखीला निरोप देण्यासाठी 50,000पेक्षा भाविकांनी हजेरी लावली। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।